Hello everybody, welcome to Balaji Science Academy Payanki. Follow lockdown restriction, stay home, stay safe. Today we will start with the science 1 and the name of the topic is gravitation. Before the starting this topic, we shall discuss some questions which is given in the textbook. What is the first question given in the textbook on the first page of the gravitation topic? So what are the effect of forces acting on the object? काय इफेक्ट होईल फोर्स अप्लाय केल्यानंतर त्या ऑब्जेक्टवरती कुठले कुठले चेंजेस होतील या ठिकाणी त्यांनी विचारले. व्हॉट आर द इफेक्ट ऑफ फोर्सेस ॲक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट. सपोज दिस एक ऑब्जेक्ट आहे समजा आणि यावरती आपण फोर्स अप्लाय केला तर नेमकं काय होऊ शकतं यामध्ये. जर का आपण यामध्ये फोर्स अप्लाय केला तर यामध्ये काय चेंजेस होऊ शकतो. तर फोर्स अप्लाय केल्यानंतर काय होईल, ह्याचा शेप अथवा ह्याचा साईज चेंज होईल. शेप अथवा साईज चेंज होऊ शकते, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. दुसरी एक कंडिशन काय या ठिकाणी की जर का ऑब्जेक्ट हे स्थिर असेल, ऑब्जेक्ट हा स्टेशनरी असेल, ऑब्जेक्ट हा स्टेबल असेल आणि तुम्ही जर का फोर्स अप्लाय केला तर तो गतिमान होईल. दॅट मीन्स इट सडनली कम इन मोशन. तो लगेच मोशनमध्ये होईल, गतिमान होईल. लक्षात ठेवा, जर का ऑब्जेक्ट हा स्थिर असेल आणि तुम्ही फोर्स अप्लाय केला तर काय होतं, गतिमान होणार. लक्षात ठेवा, कम इन मोशन. ठीक आहे. आणखीन त्यामध्ये आपल्याला सांगायचं आहे की जर का याच्या उलट जर का एखादा ऑब्जेक्ट ऑलरेडी गतिमान आहे, लक्षात ठेवा, जर का ऑब्जेक्ट हा ऑलरेडी इन द स्टेट ऑफ मोशन मध्ये आहे आणि आपण त्याला फोर्स अप्लाय केलं, एक समजा एक मुलगा एक जोरात पळत आहे आणि आपण त्याला फोर्स अप्लाय केलं तर काय होईल, त्याच्या स्पीड मध्ये चेंज होईल. स्पीड त्याचं बदल. लक्षात ठेवा. अँड आणखी काय होणार, चेंज इन द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द ऑब्जेक्ट. चेंज इन द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द ऑब्जेक्ट. लक्षात ठेवा, हे दोन चेंजेस होईल. एक तर स्पीड चेंज होणार, लक्षात ठेवा, आणि त्या मोशनचं जे ऑब्जेक्टचं जे मोशन आहे त्याच्यामध्ये सुद्धा ते बदलणार. लक्षात ठेवा, हे गोष्टी होऊ शकतात. काय सांगत आणखीन एक त्यामध्ये आपल्याला एक्झाम्पल आपण देऊ शकतो की जर का दोन ऑब्जेक्ट एकमेकाशी इंटरॅक्ट होत असतील, इफ द बोथ ऑब्जेक्ट्स आर इंटरॅक्टिंग विथ ईच अदर, तर काय होणार, दोन्ही ऑब्जेक्ट एकमेकावरती फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झर्ट करणार. लक्षात ठेवा, दोन्ही जे ऑब्जेक्ट आहेत ते एकमेकावरती फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झर्ट करणार. हा जो फोर्स असतो, दोन्ही एकमेकावरती जे फोर्स एकानं दुसऱ्यानं पहिल्यावरती जे फोर्स एक्झर्ट केलेलं आहे, हे फोर्सची जी मॅग्निट्यूड आहे ती सेम असते, ती इक्वल असते. परंतु हा ऑब्जेक्ट या दिशेमध्ये फोर्स अप्लाय करेल आणि हा ऑब्जेक्ट या दिशेमध्ये फोर्स अप्लाय करेल, म्हणजे फोर्सची दिशा वेगळी असते परंतु त्याची मॅग्निट्यूड जी आहे ती सेम असते. तर काय सांगितलं, एवढं जेवढं आन्सर, हे जे आन्सर आहे ते फर्स्ट क्वेश्चनचं आन्सर आहे. काय सांगितलं फर्स्ट क्वेश्चनचं आन्सर, काय क्वेश्चन आहे तो, व्हॉट आर द इफेक्ट ऑफ फोर्स ऍक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट. काय इफेक्ट होईल फोर्स ऑब्जेक्ट वरती जर का आपण ऍक्ट केला तर. सपोज दिस इज द ऑब्जेक्ट and we have to apply the force and then we see what will change in the object. If the force is applied, then shape or the size of the object gets immediately changed. Shape or the size of the object immediately changed. If the object is stationary, एके ठिकाणी आहे, and the force is applied, then this object immediately come in the motion. Suddenly come in the motion मध्ये येणार. लक्षात ठेवा. आणखी जर का ऑब्जेक्ट इज ऑलरेडी इन द स्टेट ऑफ मोशन, इफ द ऑब्जेक्ट इज ऑलरेडी इन द मोशन अँड फोर्स इज अप्लाइड, देन द स्पीड गेट चेंज अँड द डायरेक्शन अँड चेंज इन द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द ऑब्जेक्ट. चेंज इन द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द ऑब्जेक्ट हे होणार. लक्षात ठेवा. आणखी काय की या ठिकाणी whenever the two objects are interacting with each other, whenever the two objects are interacting with each other, then what happen, each object exert the force of attraction on each other. Every object exert the force of attraction on each other. This force has an equal magnitude, but these forces are in opposite direction. हा फोर्स या दिशेमध्ये असेल आणि या ऑब्जेक्टचा फोर्स या दिशेमध्ये असेल. लक्षात ठेवा, या दोन्ही फोर्सची दिशा जी वेगळी असेल परंतु त्यांची फोर्सची मॅग्निट्यूड आहे ती सेम असणार. लक्षात ठेवा. दिस इज द आन्सर ऑफ द फर्स्ट क्वेश्चन. आणखी एकदा आम्ही काय सांगितलं या ठिकाणी, तर ज्या वेळेला फोर्स हा अप्लाय केला जातो ऑब्जेक्टवरती तर काय काय चेंजेस होतील असं त्यांनी विचारलं. लक्षात ठेवा. Whenever the force is applied on the object, the shape or the size of the object immediately change. On the other hand, if the object is stable, स्थिर आहे, and the force is applied, it suddenly come in the motion. तो motion मध्ये. लक्षात ठेवा. आणखी काय सांगू शकतो, if the object already in the state of motion मध्ये असेल and the force is applied,
and the force is applied, then the change in the speed of the object, त्या ऑब्जेक्टचं स्पीड चेंज होणार लक्षात ठेवा, आणि त्या ऑब्जेक्टचं जे मोशन आहे त्याची दिशा सुद्धा बदलणार लक्षात ठेवा या ठिकाणी. And whenever the two objects are interacting with each other, whenever the two objects are interacting with each other, जर का दोन ऑब्जेक्ट एकमेकाशी इंटरॅक्ट होत असतील तर दोन्ही ऑब्जेक्ट एकमेकावरती फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झर्ट करणार लक्षात ठेवा. हे जे फोर्सची मॅग्निट्यूड आहे ती सेमच असणार लक्षात ठेवा, परंतु ह्यांची जी दिशा आहे, फोर्सची जी दिशा आहे ती डिफरंट असणार लक्षात ठेवा. हे होतं फर्स्ट क्वेश्चनचं आन्सर लक्षात ठेवा. नाव सेकंड क्वेश्चन काय या ठिकाणी, व्हॉट आर द टाइप्स ऑफ फोर्सेस आर यू फॅमिलियर विथ. कुठले कुठले फोर्सेस आपल्याला माहीत आहे ते सांगायचं लक्षात ठेवा. कुठले कुठले फोर्सेस आहेत आपल्याला की ज्ञानमध्ये आपल्या नॉलेजमध्ये आहेत लक्षात ठेवा. आपण ज्या या ठिकाणी पहिल्यांदा जो फोर्स शिकणार आहे तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे लक्षात ठेवा. पहिला कुठला फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. मग तुम्हाला माहिती आहे मॅग्नेटिक फोर्स असतो, मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आहे, मग इलेक्ट्रिक फोर्स असतो लक्षात ठेवा या ठिकाणी. मग टेन्शनचा फोर्स असतो, त्याला टेन्शनल फोर्स असं म्हटलं जातं लक्षात ठेवा. अप्लाइड फोर्स आहे, देन न्यूक्लिअर फोर्स आहेत लक्षात ठेवा. तर हे सगळे डिफरंट फोर्सेस लक्षात ठेवा. हे तुम्ही नेक्स्ट इयरला 11th आणि 12th स्टँडर्डमध्ये जाशील सायन्सला, त्यावेळेला आपल्याला तुम्हाला ते शिकायला मिळेल लक्षात ठेवा. हे सगळे फिजिक्समध्ये फोर्स आपल्याला पाहायला मिळतात लक्षात ठेवा. हे फोर्सेस बद्दल सांगितलं. कुठले सांगितलं मी, एक आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, दुसरा मॅग्नेटिक फोर्स आहे, थर्ड या ठिकाणी सांगायचं आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आहे, देन न्यूक्लिअर फोर्स आहेत, देन अप्लाइड फोर्सेस आहेत, टेन्शनल फोर्सेस आहेत. हे डिफरंट टाईपचे फोर्सेस आहेत लक्षात ठेवा. तर फक्त फोर्सेसची नावं आपल्याला सांगायचं, आणखी यामध्ये काही विशेष नाही. आणखी थर्ड त्यांनी एक क्वेश्चन्स विचारले लक्षात ठेवा फर्स्ट पेजमध्ये की व्हॉट डू यू नो अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दल तुम्हाला काय माहित आहे. आता ग्रॅव्हिटेशन आपल्याला टॉपिक शिकायचं म्हणजे ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय आपल्याला माहित पाहिजे की ग्रॅव्हिटेशन दॅट इज नथिंग बट द अट्रॅक्शन टुवर्ड्स समथिंग. ग्रॅव्हिटेशनचा अर्थ काय, अट्रॅक्शन टुवर्ड्स समथिंग. कुठल्या तरी एका वस्तूकडे आकर्षित होणे त्याला म्हणायचं ग्रॅव्हिटेशन लक्षात ठेवा. ग्रॅव्हिटेशन दॅट इज द मुवमेंट ऑर द अट्रॅक्शन टुवर्ड्स समथिंग लक्षात ठेवा. हे ग्रॅव्हिटेशनचं म्हणजे व्हॉट इज द डेफिनेशन, काय आहे ग्रॅव्हिटेशन फोर्स, कुठं असतो वगैरे, कुणाला म्हणायचं ग्रॅव्हिटेशन हे त्यांनी विचारलं लक्षात ठेवा. ग्रॅव्हिटेशन फोर्स कुणाला म्हणायचं तर द फोर्स विच ॲक्ट्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट्स ऑन द अर्थ. जो फोर्स अर्थवरती दोन ऑब्जेक्टमध्ये ॲक्ट होत असतो. ऑल्सो इट ॲक्ट्स बिटवीन द टू हेवी बॉडीज इन द स्पेस. स्पेसमध्ये सुद्धा, स्पेसमध्ये जे प्लॅनेट्स आहेत त्या प्लॅनेट्समध्ये हा फोर्स असतो लक्षात ठेवा. ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा प्लॅनेट्समध्ये आहे, स्टार्समध्ये सुद्धा आहेत लक्षात ठेवा. यासाठी त्यांनी ह्या फोर्सला नाव दिलं आहे युनिव्हर्सल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज युनिव्हर्सल फोर्स. का युनिव्हर्सल फोर्स म्हणायचं, कारण हा अर्थवरती असलेल्या दोन ऑब्जेक्टमध्ये ॲक्ट होत असतो. त्याचप्रमाणे हा स्पेसमध्ये असलेले जे हेवी बॉडीज आहेत दॅट मीन्स हे प्लॅनेट्स आहेत, अर्थ आहे, मून आहे, सन आहे, वेगवेगळे प्लॅनेट्स आहेत, स्टार्स आहेत, ह्यांच्यामध्ये सुद्धा हा फोर्स असतोय. यासाठी त्यांनी नाव दिलं का त्याला युनिव्हर्सल फोर्स आहे लक्षात ठेवा. द फोर्स विच ॲक्ट्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट्स ऑन द अर्थ. Also this force is acts between the two heavy bodies in the space. That's why it is a gravitational force and it is also called as universal force. लक्षात ठेवा. ग्रॅव्हिटेशनचा अर्थ कळाला का. ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, a attraction or the movement towards something. Attraction or movement towards something. It is a gravitation आहे लक्षात ठेवा. Now let us see something more about the gravitation. Who discovered the gravitation? In 1687 1687 मध्ये सर आयझॅक न्यूटन यांनी ग्रॅव्हिटेशनचा शोध लावला लक्षात ठेवा. काय झालं त्यावेळेला तर इन 1687 या इयरमध्ये एकदा सर आयझॅक न्यूटन हे ॲपल ट्रीच्या झाडाखाली बसले असताना त्यांना एक ॲपल त्यांच्यासमोर असं पडतो, झाडावरून निघतो आणि तो खाली पडतो लक्षात ठेवा. सडनली दे स्टार्ट थिंकिंग, हा ॲपल पडला तर पडला ठीक आहे, परंतु हा सरळ दिशेने, पृथ्वीच्या सरळ दिशेनेच खाली का पडला, तो अँग्युलर फॉर्ममध्ये का पडला नाही, तो असं हॉरिझॉन्टली असं का तो गेला नाही, असं त्यांना भरपूर असे क्वेश्चन्स पडले लक्षात ठेवा. आणि नंतर फार विचार केल्यानंतर त्यांना एक कन्क्लुजन मिळालं. ते रिअलाइज केलं त्यांनी. काय रिअलाइज केलं की ह्या सगळ्या गोष्टी पाठीमागे हे जे ॲपल खाली पडलं त्याला कारणीभूत कोण आहे असं त्यांनी सांगितलं. त्यांनी सांगितलं की ह्या सगळ्यांच्या पाठीमागे अर्थच फक्त कारणीभूत आहे. तो अर्थ जो आहे तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झर्ट करतो ॲपलवरती.
अर्थ जो आहे तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झर्ट करतो ऍपल वरती, आणि हा जो ऍपल वरती फोर्स ऍक्ट झालेला आहे त्याची जी दिशा आहे ती व्हर्टिकली डाऊनवर्ड्स टू द सेंटर ऑफ द अर्थ. जे फोर्स ऍक्ट होत आहे ऍपल वरती, लक्षात ठेवा, जो फोर्स ऍक्ट झालेला आहे पृथ्वीकडून अर्थकडून त्या ऍपल वरती, त्याची दिशा आहे ती व्हर्टिकली टुवर्ड्स द डाऊनवर्ड, टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ, डाऊनवर्ड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. दॅट्स वाय ऍपल फॉल डाऊन व्हर्टिकली. आणि ह्या फोर्सला त्यांनी नाव दिलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स नाव दिलं कारण हा फोर्स पृथ्वीकडून एक्झर्ट झालेला आहे ऍपल वरती, आणि हा फोर्स जो ऍपल वरती ऍक्ट झालेला आहे तो व्हर्टिकली डाऊनवर्ड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ आहे. म्हणजेच काय, तो परपेंडिक्युलर फ्रॉम द पोझिशन ऑफ द ऍपल टू द सेंटर ऑफ द अर्थ. यासाठी ह्या त्यांनी नाव दिलं, सर आयझॅक न्यूटनने त्याला नाव दिलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स. लक्षात ठेवा. ठीक आहे. आणखी त्यांनी परत आपल्याला सांगितलं की हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो अर्थच्या दोन ऑब्जेक्टमध्येच नाही आहे, तर हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो स्पेसमध्ये असलेले जे मोठे हेवी बॉडीज आहेत, लक्षात ठेवा, अर्थ आहे, मून आहे, सन आहे, अदर्स प्लॅनेट्स आहेत, स्टार्स आहेत, हे सगळे हेवी बॉडीज आहेत स्पेसमध्ये, आणि त्यांच्यामध्ये सुद्धा हा फोर्स एक्झर्ट होत आहे असं त्यांनी सांगितलं. लक्षात ठेवा. तर आपण या इंट्रोडक्शन त्याचा पार्ट होऊया. इंट्रोडक्शनरी पार्ट ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज फर्स्ट ऑफ ऑल invented by, discovered by the scientist Sir Isaac Newton in 1687. When Sir Isaac Newton was sitting under a tree of apple, at that time what happens, suddenly a apple fall down. Suddenly apple fall down, and he start thinking why this apple fall down vertically downward direction. Why this apple fall down vertically downward direction? Why it is not fall down at an angle to the vertical? असं तिरकस का पडला नाही, अँग्युलर फॉर्म मध्ये का पडला नाही, तो सरळच का पडला? Why it is not fall off horizontally? तो असं horizontally का गेला नाही? And then he start thinking and trying and doing study about this happening, and he thinking that which factor is responsible for all this happening. And finally he realized that, finally he concluded that, and he said that only earth and earth is responsible for the falling of this apple. That means the earth exert the force of attraction on the apple. Force exert the force of earth exert the force of attraction on the apple. This force acts on the apple, which is directed, जो है तो directed vertically toward the center of the earth. That's why it fall down vertically downward direction. It is not fall down in an angular form, or it is a horizontally not fly off. So it is a vertically downward because of this force act on the apple. It is a perpendicular to the center of the earth. It is a perpendicular to the center of the earth. So Newton also said that Newton जे आणखी त्यांनी सांगितलं की दिस ग्रॅव्हिटेशनल, ह्या फोर्सला त्यांनी या फोर्सला जे नाव दिलं तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. लक्षात ठेवा. जे अर्थनं ॲपलवरती अप्लाय केलेला आहे, आणि तो फोर्स जो आहे तो व्हर्टिकली डाऊनवर्ड्स टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ, यासाठी त्यांनी ह्या फोर्सला नाव दिलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर ही ऑल्सो सेड दॅट दिस ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज नॉट ॲक्ट ऑन द अर्थ. So it also operate between the heavy bodies in the space. अर्थ वरती असलेल्या दोन ऑब्जेक्ट मध्ये सुद्धा ऍक्ट होत असतो. त्याचप्रमाणे हा जो फोर्स आहे तो स्पेसच्या हेवी बॉडीज मध्ये सुद्धा हा ऍक्ट होत आहे. हेही सुद्धा त्यांनी इन्फॉर्मेशन दिली. लक्षात ठेवा. Now something now we see the relation between the force and the motion. Force and motion मध्ये काय असतं? Only force is very necessary, is required to change the speed of the object. एखाद्या ऑब्जेक्टचं स्पीड आपल्याला बदलायचं असेल तर आपल्याला एक्सटर्नली फोर्स अप्लाय करायला पाहिजे. लक्षात. एक्सटर्नली आपल्याला फोर्स अप्लाय करायला पाहिजे तर ते ऑब्जेक्टचं स्पीड बदलेल. लक्षात ठेवा. आणखी काय, तर त्या ऑब्जेक्टचं जे मोशन आहे त्याचं दिशा बदलण्यासाठी हा फोर्स सुद्धा इम्पॉर्टंट आहे. लक्षात ठेवा. दॅट मीन्स सो फोर्स इज इम्पॉर्टंट टू चेंज द स्पीड as well as the direction of motion of object. Only force is very important, remember. आणि या ठिकाणी आणखीन एक त्यांनी बॉटमला एक क्वेश्चन विचारले, व्हॉट आर द न्यूटन्स लॉ ऑफ मोशन, अँड यू हॅव ऑलरेडी स्टडीड इन द लोअर स्टँडर्ड द थ्री न्यूटन्स लॉ ऑफ मोशन, अँड यू ऑब्झर्व द बुक्स अँड सी द व्हॉट आर द थ्री लॉज ऑफ द मोशन्स.
Now I'm giving some introductory part about the Newtons, and it is a very important. I think this will be a question asked in the fill in the blanks. सो न्यूटननी काय केलेलं की शोध लावले की न्यूटननी ह्या 3 लॉचा शोध लावला. त्यांनी लॉ ऑफ मोशनचा शोध लावला, त्याचा मॅथमॅटिकली त्यांनी डिराईव्ह केलं, त्याला थेरॉटिकली त्यांनी डिराईव्ह केलं, आणि ह्याची सगळी जी इन्फॉर्मेशन आहे ते न्यूटनच्या एक प्रिन्सिपिया या बुकमध्ये आपल्याला मिळते. लक्षात ठेवा, बुक ऑफ प्रिन्सिपिया हा फार महत्त्वाचा वर्ड. लक्षात ठेवा, बुक ऑफ प्रिन्सिपिया हा एक महत्त्वाचा वर्ड आहे या ठिकाणी. आणखी त्यामध्ये त्यानंतर केपलरने एक प्लॅनेटचं जे मोशन असतं त्याच्यावर 3 लॉ त्यांनी सांगितले. लक्षात ठेवा, आणि ह्या तिन्ही लॉला न्यूटननं जे आहे ते मॅथमॅटिकली डिराईव्ह करून दाखवलं. लक्षात ठेवा. आणखी सर आयझॅक न्यूटननं मॅथमॅटिक्सची आणखीन एक डिव्हिजन त्यांनी एक शाखा एक त्यांनी काढली. लक्षात ठेवा, त्यांनी त्याला नाव दिलं कॅल्क्युलस, एक नाव दिलं. लक्षात ठेवा. आणि आणखी त्यामध्ये सांगायचं झालं की त्यांनी जे रिफ्लेक्टिंग या ठिकाणी रिफ्लेक्टिंग जे इन्स्ट्रुमेंट आहे, लक्षात ठेवा, टेलिस्कोप आहे, त्याला कन्स्ट्रक्ट करून त्यांनी दाखवलं. लक्षात ठेवा, रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप त्याला कन्स्ट्रक्ट करून दाखवलं. हे एक इन्फॉर्मेशन होतं. लक्षात ठेवा. तर आपल्याला काय लक्षात ठेवायचं, ती 3 क्वेश्चन्स होते. लक्षात 3 क्वेश्चन. आणि या ठिकाणी हू डिस्कवर्ड द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. Gravitational force was discovered by the Sir Isaac Newton. So in 1687, when Isaac Newton was sitting under a tree of apple. At that time, what happened? A apple fall down vertically downward direction, and he start thinking why the apple is a fall down vertically. Why it is not a fall? Why it is not a fall at an angle to the vertical? तो angular form मध्ये काय केलं नाही. Why it is not a fly off horizontally? So he start thinking, and finally he realized that so only Earth is the responsible for all that happening. That is the falling of apple. Only Earth. That means he said that the Earth exert the force of attraction on the apple, and that force and the direction of the force is vertically downward direction to the center of the Earth. जो फोर्स ऍक्ट होता या ठिकाणी ऍपल वरती, त्याची दिशा आहे ती व्हर्टिकली डाऊनवर्ड टू द सेंटर ऑफ द अर्थ आहे. यासाठी तो ऍपल फॉल डाऊन व्हर्टिकली डाऊनवर्ड डिरेक्शन मध्ये. लक्षात ठेवा. ठीक आहे. अँड न्यूटन ऑल्सो सेड दॅट न्यूटनने सांगितलं की हा जो फोर्स आहे तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. न्यूटन या फोर्सला काय नाव दिलं? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो कुणाकडून येतो? निघत असतो. लक्षात ठेवा, तो कुणाकडून येतो? अर्थ कडून येतो. लक्षात ठेवा, तो ऍपल वरती ऍक्ट झाला. त्या फोर्सची दिशा कसं आहे? व्हर्टिकली डाऊनवर्ड. म्हणजेच काय? तो परपेंडिक्युलर फ्रॉम द पोझिशन ऑफ ऍपल टू द सेंटर ऑफ द अर्थ आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. अँड ऑल्सो न्यूटन सेड दॅट दिस ग्रॅव्हिटेशनल फोर्स is not only act on the earth, it also operate between the two heavy bodies in the space. ठीक है. And then finally the relation between the force and the motion. Only force is required. Only force is required to change the speed of the object. Also motion, change the motion of change the direction of motion of object. आणखी तुम्हाला मी न्यूटन विषयी सांगितलेली लक्षात ठेवायची माहिती ते लक्षात ठेवायचं. ठीक आहे. नाव कट ऑफ.